इतिहास या विषयाचं आता हे आपलं तिसरं लेक्चर आहे. हे टोटल चौथं लेक्चर आहे आपलं आणि स्पेशल इतिहास विषयावरचं हे तिसरं लेक्चर आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा पहिला भाग पाहिला. त्याच्यामध्ये इतिहासपूर्व कालावधी म्हणजे हडप्पा आणि मोहेंजोदडो इसवी सन पूर्व 3000 ते इसवी सन पूर्व 8000 तो जो साधारणतः कालावधी होता तो पाहिला. त्याच्यानंतर मग आपण वैदिक काळ पाहिला. वैदिक काळानंतर मौर्य काळ पाहिला, मौर्योत्तर काळ पाहिला. बरोबर, हे सगळं आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. दक्षिण भारतीय वेगवेगळी घराणी त्यांचा आपण इतिहास पाहिला. चालुक्य घराणं आहे, राष्ट्रकूट आहे, पल्लव आहे, शिलाहार आहे. बरोबर, हे सगळं आपण पाहिलेलं आहे. तर आता आपण प्रामुख्याने मध्ययुगीन भारताकडे आपण आता वळूया. मध्ययुगीन काळात आपला जो इतिहास आहे हा प्रामुख्याने महाराष्ट्राशी संबंधित आपल्याला बघायचा आहे. बरोबर आहे, कारण पूर्ण भारताचा आपण इतिहास बघितला तर तो सुद्धा फार वास्ट आहे. पण महाराष्ट्राचा इतिहास आपण याच्यासाठी बघायचं की मग त्याच्यातले जे पिन पॉईंट्स आहेत, त्याच्यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपल्याला माहिती आहेत की नाही, ते आपल्याला समजून घेतलेत का किंवा ते आपल्या लक्षात आहेत का, हे आपल्याला बघता आलं पाहिजे. म्हणजे मध्ययुगीन महाराष्ट्र जर आपण बघितलं तर मध्ययुगामध्ये महाराष्ट्रामध्ये यादव कुळ आहे महत्त्वाचं. पाचवा भिल्लम नावाचा एक राजा आहे. पाचवा भिल्लम 1185 ते 93 या काळामध्ये त्याचं राज्य आहे. कलचुरी नावाचं जे राजवट आहे त्यांचा पराभव त्यांनी केला आणि देवगिरी ही त्याची राजधानी बनवलेली आहे आणि त्यांनी तिथं राज्याभिषेक करून घेतलेला आहे पाचवा भिल्लम याने. त्याच्यानंतर सिंधण नावाचा जो राजा आहे त्यांनी त्याचा या राजवटीचा विस्तार केला, यादव राजवटीचा. मात्र 1294मध्ये अल्लाउद्दीन खिलजी हा जो आहे शासक, दिल्लीतला शासक आहे, तर त्याच्याने अल्लाउद्दीन खिलजीने रामदेवरायाचा पराभव केला आणि त्याचा जो सेनापती आहे मलिक काफूर नावाचा, त्यांनी शंकरदेवाची हत्या केलेली आहे आणि त्यानंतर हे यादव घराणं संपलेलं आहे. या काळामध्ये सांस्कृतिक प्रगती झालेली आहे आणि महानुभाव आणि वारकरी संप्रदायांचा उदय झाला यादवांच्या काळामध्ये. पाटण, सोलोटगी आणि पैठण यासारखी विद्याकेंद्रे या काळामध्ये अस्तित्वात आलेले आहेत आणि 1318च्या सुमारास या यादव सत्तेचा पूर्ण शेवट झालेला आहे महाराष्ट्रामध्ये. या काळातले काही महत्त्वाचे जे ग्रंथ काही सांगितले जातात त्याच्यामध्ये शार्ंग देवाचं एक संगीत रत्नाकर आहे, माहीम भटाचं लीळा चरित्र आहे, मुकुंदराजाचं विवेक सिंधू आहे आणि ज्ञानदेवाची भावार्थ दीपिका आहे. बरोबर, शार्ंग देवाचं संगीत रत्नाकर, माहीम भटाचं लीळाचरित्र, मुकुंदराजाचं विवेक सिंधू आणि ज्ञानदेवाचं भावार्थ दीपिका. नंतर नामदेव, जनाई, चोखोबा वगैरे या इतर संतांचं सुद्धा साहित्य याच काळामध्ये उदयास आलेलं. नामदेव हे जे संत आहे महाराष्ट्राबाहेर पंजाबमध्ये अगदी शीख धर्मामध्ये सुद्धा त्यांचे काही अभंग घेतले गेले. शीख धर्माचे जे गुरुग्रंथ साहेब आहे याच्यामध्ये संत नामदेवांचे सुद्धा काही पदं किंवा त्यांचे जे काही विचार आहेत ते त्याच्यामध्ये घेण्यात आलेले आहेत. दक्षिणेकडील राज्याचा आपण अभ्यास करताना याच्यामध्ये महादंडनायक, राष्ट्रीय अधिकृत, अमात्य, आयुक्त यासारख्या अधिकाऱ्यांची नावं आहेत, ते आपण लक्षात ठेवले पाहिजे. चोळ अधिकारी मंडळासाठी उदानकुट्टम हा शब्द वापरला जायचा आणि प्रांतांसाठी मंडलम हा शब्द वापरला जायचा. या सगळ्याचा चोळ अधिकारी मंडळाचा जो प्रदेश आहे त्याचं वर्णन मार्को पोलो या नावाच्या प्रवाशाच्या प्रवास वर्णनामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. स्वायत्त ग्रामसंस्था हे दक्षिणेतल्या राज्यांचं वैशिष्ट्य आहे. ग्रामसभेचा जो प्रमुख आहे त्याला ग्रामभोजक किंवा ग्रामकूट अशा पद्धतीचा शब्द वापरला जात होता. 2 स्थापत्यशैली या काळामध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्याच्यातलं एकाचं नाव आहे द्रविड शैली आणि दुसरी आहे वेसर शैली. ह्याच्यातली जी द्रविड शैली आहे ह्याच्यातली मंदिरं जी पाहिली तुम्ही तर खालपासून वरपर्यंत निमुळते होतं. त्यांचा आकार, मजल्याचा जो आकार असतो तो कमी 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 होत जातो. तुम्ही बरीचशी मंदिरं पाहिली असतील. तर याच्यातलं कैलासनाथचं मंदिर आहे, वैकुंठ पेरुमलाचं मेरूवर आहे, ही 2 मंदिरं कांचीमध्ये आहेत आणि तंजावरमधलं बृहदीश्वर ही 2 मंदिरं द्रविड शैलीची म्हणून प्रसिद्ध आहेत. एक कैलासनाथ मंदिर आहे आणि वैकुंठ पेरुमल मंदिर आहे कांचीचं आणि तंजावरमधलं एक बृहदीश्वर नावाचं मंदिर आहे. त्याच्यानंतर चालुक्यांच्या राजवटीमधले ऐहोळे, बदामे, पट्टदकल ही मंदिरं आहेत. राष्ट्रकूटांच्या काळातलं वेरूळचं मंदिर आहे. चोळांच्या काळातलं काही धातुशिल्प आणि कास्यमूर्ती आहेत. कास्यमूर्ती शंकराच्या ह्या चोळ याच्या घरामधल्या आहेत आणि
अजिंठाची 1, 2, 16, 17, 19 ही लेणी वाकाटकांच्या काळामध्ये बनली. हे महत्त्वाचे मुद्दे काही त्या इतिहासामधले आपण त्याच्यातून घेतले. त्याच्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा भाग आपल्याला मध्ययुगातला बघायचा यादव काळाच्या नंतरचा, तो म्हणजे दिल्लीतल्या सुलतानशाहीचा आहे. त्याच्यानंतर विजयनगर साम्राज्य एक आहे आणि बहमनी साम्राज्य म्हणून एक आहे. याच्यातली दिल्लीतली सुलतानशाही जी आहे ही कुठपासून सुरू झाली, तर सुलतानशाहीमध्ये हे एक उमायद नावाचं एक उमायद घराणं आहे. ह्या घराण्यातला मोहम्मद बिन कासिम यांनी इसवी सन 712मध्ये सिंध प्रांतावर सिंध प्रांतावरती आक्रमण केलं मोहम्मद बिन कासिम याने. आणि त्यांनी सिंध ते मुलतान हा जो प्रदेश आहे उत्तर भारतीय प्रदेशातला, तर हा त्यांनी काबीज केलेला आहे. त्याच्यानंतर मात्र अरब सत्ता थोडीशी अस्थिर झालेली आहे. याच्यानंतर महत्त्वाचं नाव येतं ते म्हणजे गझनीचा मोहम्मद. आता हा गझनीचा मोहम्मद आहे, याचे वडील सबख्तगीन नावाचे, तर सबख्तगीन नावाचा सुलतान आहे. या सुलतानाने 11व्या शतकामध्ये पंजाबवर आक्रमण केलेलं आहे. पंजाबमध्ये त्या काळामध्ये जयपाल नावाचा एक राजा राज्य करतो, त्याच्यावर ते आक्रमण त्यांनी केलेलं आहे. आणि हिंदूकुश ते चिनाब नदीची तुम्ही जर इतिहास नकाशा जर तुम्ही पाहिला तर नकाशामध्ये काश्मीरवर त्याच्या वरच्या साईडला तिथे तुम्हाला ते चिनाब नदी दिसेल. तर तिथंपर्यंतचा प्रदेश म्हणजे भारताच्या साधारणतः उत्तर पश्चिमेकडून पूर्वेकडे असा तो जो महत्त्वाचा प्रदेश आहे तो त्यांनी काबीज केलेला आहे हिंदूकुशपासून चिनाब प्रदेशचा. आणि मग या सबख्तगीनानंतर गझनीचा मोहम्मद सुलतान झाला आणि जो उर्वरित भारतीय भाग आहे या प्रदेशावरती या गझनीच्या सुलतानांनी 17 वेळा स्वारा केला असं सांगितलं होतं. मोठ्या प्रमाणामध्ये धनसंपत्ती त्यांनी भारतीय प्रदेशामधून लुटून नेलेली आणि 17 स्वाऱ्या केलेल्यात. 1001 ते 1018 हा त्याचा कालावधी आहे. 1001 ते 1018 या कालावधीमध्ये गझनीच्या मोहम्मदाने भारतीय प्रदेशावरती साधारणतः 17 स्वाऱ्या केल्या असं सांगितलं जातं. त्याच्यानंतर खैबर खिंड एक महत्त्वाचा उल्लेख आहे. ही खैबर खिंड जी आहे ती हिंदूकुश पर्वत ओलांडताना लागते. आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य हे जे 4 आपल्या भाग आहेत तिथे वायव्य भारतातून किंवा वायव्येकडून बरेचसे भारतामध्ये आक्रमक आले असं आपल्याला सांगितलं जातं. दारशिवनाचा राजा आहे, त्याच्यानंतर सिकंदर आहे, गझनीचा मोहम्मद आहे, बाबर आहे, नादिर शाह आहे, अहमद शाह अब्दाली आहे ज्याला रोहिल्यांनी मराठ्यांच्या विरोधामध्ये पाचारण केलं होतं. तर हे सगळे लोक जे आहे हे सगळे या खैबर खिंडीमधून भारतामध्ये आलेले आहेत. आणि नंतर मग या काळामध्ये आता सध्याच्या काळामध्ये किंवा ब्रिटिशांच्या काळामध्येच इथं रेल्वेचं बांधकाम करण्यात आलेलं आहे. या रस्त्यावरती 52 किलोमीटरची चढण आहे साधारणतः या खैबर खिंडीमध्ये आणि त्याच्यामध्ये 34 बोगदे आणि 92 पूल आहेत. म्हणजे इतकं मोठे ते हे आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा जो सांगितला तो तराईची युद्ध जे 2 तराईची युद्ध झालेली आहेत. ही तराईची युद्ध कोणामध्ये झालेली आहेत तर गझनीच्या मोहम्मदामध्ये आणि पृथ्वीराज चव्हाण याच्यामध्ये. तर हे कधी झालं म्हटलं तुम्हाला तो कालावधी 1001 ते 2018 हा तुम्हाला लक्षात ठेवला. या पिरियडमध्ये 17 स्वाऱ्या झालेल्या आहेत. म्हणजे गझनीच्या मोहम्मदाविषयी कुठलाही प्रश्न तुमच्या जर त्याने विचारलं तुम्हाला सांगायला एक तर क्लू लक्षात ठेवता येईल की बाबा 1001 ते 2018 या कालामध्ये झालेलं आहे. 1001 ते 1018 याच कालामध्ये झालेलं आहे. याच्यानंतरचा पिरियड असेल तर त्याच्याविषयीचा कुठलाही प्रश्न विचारला तर तुम्हाला नाही म्हणून सांगता येईल. म्हणजे अशा थोडंसं टेक्निकल पद्धतीनं सुद्धा तुम्हाला या विषयांचा अभ्यास करता येईल. आता ही जी सुलतानशाही आहे या सुलतानशाहीमध्ये वेगवेगळी घराणी आलेली आहेत. मग तुम्हाला सांगितलं सबख्तगीन आहे गझनीचा मोहम्मदाचा वडील, बरोबर आहे. तर गझनीचा मोहम्मद आहे, मोहम्मद बिन कासिम आहे. त्याच्यानंतर हे जे गझनीच्या मोहम्मदानंतर गुलामवंश महत्त्वाचा एक त्याच्यामध्ये चर्चा केली. गुलामवंश म्हणजे हा का गुलामवंश म्हटलं जातं याला तर कुतुबुद्दीन ऐबक या नावाचा एक गुलाम आहे मोहम्मद घोरी नावाचा जो एक सत्ताधीश आहे याचा कुतुबुद्दीन ऐबक नावाचा एक गुलाम आहे. आणि या गुलामाकडे म्हणजे त्याने त्याचा विश्वास जिंकलेला असल्यामुळे त्याच्याकडे दिल्ली आणि आसपासचा प्रदेश त्याला सत्ताधीश म्हणून दिलेला आहे आणि तिथं गुलाम घराण्याचा उदय झालेला आहे. कुतुबुद्दीन ऐबक, त्याच्यानंतर अल्तमश, त्याच्यानंतर रजिया आणि त्याच्यानंतर बलबन हे 4 महत्त्वाचे सुलतान गुलाम वंशातले झालेले आहेत. गुलाम वंशातले कोणकोणते संस्थापक आहेत सुलतान आहेत तर कुतुबुद्दीन ऐबक आहे पहिला, अल्तमश दुसरा आहे, रजिया तिसरा आहे आणि बलबन चौथा आहे. हे 4 लोक जे आहेत हे गुलाम वंशातून आले. तर रजिया सुलतान हे तुम्ही नाव ऐकलं असेल तर रजिया ही एक पराक्रमी स्त्री आहे. या पराक्रमी स्त्रीने सुलतान म्हणून कारभार पाहिला आणि तिने लष्करी मोहिमांचं सुद्धा तिनं नेतृत्व केलेलं आहे. आणि ही एकमेव महिला सुलतान आहे. म्हणजे पराक्रमी स्त्री आहे आणि एकमेव स्त्री सुलतान आहे.
गुलाम वंशाचं अस्त झाल्यानंतर खिलजी नावाचा एक वंश आलेला आहे. गुलाम वंशानंतर खिलजी नावाचा वंश आला. याचा अल्लाउद्दीन खिलजी नावाचा एक पराक्रमी सत्ताधीश आहे. अल्लाउद्दीन खिलजी, मग असे आपण यादव जे बघितलं राज्य, तर यादवांच्यावरला जो रामदेव राय होता, या रामदेव रायाच्या राज्यावरती 1296मध्ये खिलजी वंशातल्या अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण केलेलं आहे. आणि 1296मध्ये देवगिरीचं तह, याच्यामध्ये देवगिरी म्हणजे दौलताबाद, औरंगाबादच्या जवळ जो दौलताबादचा किल्ला आहे, हा दौलताबादचा किल्ला म्हणजेच तो देवगिरी आहे. आणि इथं या दोघांमध्ये तह झालेला आहे. परंतु कालांतराने जेव्हा पुन्हा रामदेवरायाने खंडणी देणं बंद केलं, तेव्हा मलिक काफूर नावाच्या एका सेनापतीला 1312मध्ये, म्हणजे साधारणतः 15-16 वर्षानंतर पुन्हा एकदा त्या अल्लाउद्दीन खिलजीने त्याला पाठवलं. आणि मग त्या मलिक काफूर आणि यांच्यामध्ये पुन्हा लढाई होऊन त्याने ते मलिक काफूरने सेनापती शंकरदेवाची हत्या केली वगैरे आपण मगाशी पाहिलं. तर हा जो अल्लाउद्दीन खिलजी आहे, हा खडे सैन्य असलेला अल्लाउद्दीन खिलजी हा पहिला सुलतान आहे. म्हणजे खडे सैन्य, कायमस्वरूपी सैन्य ज्याला म्हणतात, ते असं उभं करणारा पहिला जर कोण सुलतान असेल तर तो म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी आहे. याने बऱ्याचशा आर्थिक सुधारणा केलेल्या आहेत आणि याच्या काळामध्ये त्यामुळं खजिन्यावरती ताण पडलेला आहे. याने बाजाराचं नियंत्रण करण्याचा प्रयत्न, आज आपण समाजवाद वगैरे संकल्पना पाहतो, म्हणजे सरकारच्या ताब्यामध्ये बाजार, बरोबर, किंवा सरकारचं बाजारावरती नियंत्रण. तर हा प्रकार जो आहे हा काही प्रमाणामध्ये जुन्या काळामध्ये सुद्धा होता, असं आपल्याला त्याच्यावरून म्हणता येतं. तर हा जो अल्लाउद्दीन खिलजी आहे, हा शेतकरी किंवा व्यापाऱ्यांच्याकडून माल खरेदी करून तो साठवत असे. आणि दुष्काळाच्या काळामध्ये, अडचणीच्या काळामध्ये तो लोकांना, म्हणजे त्याच्या नागरिकांना ते उपलब्ध करून देतो. म्हणजे एक प्रकारे याच्यातून लोकांची निष्ठा त्या राज्याविषयी, त्या राज्याची लोकप्रियता वाढते, लोकांची त्या सरकारविषयीची निष्ठा वाढते. तर या अशा गोष्टी त्या काळामध्ये खिलजीने केलेल्या आहेत. आता गुलाम वंश झाला, खिलजी वंश झाला. खिलजी वंशानंतर येतो तो म्हणजे तुघलक वंश किंवा तुघलक घराणे आपण ज्याला म्हणतो. खिलजीनंतर दिल्लीवरती तुघलक घराण्याचं राज्य आलं. आणि याच्यातला मोहम्मद बिन तुघलक हा जो आहे, यांचा जो महत्त्वाचा एक शासक आहे तुघलक घराण्यातला मोहम्मद बिन तुघलक, या तुघलकाच्या काळामध्ये काही धरसोडपणा झालेला आहे. त्याच्यामध्ये जो दौलताबाद आपण म्हणतो, देवगिरीचा किल्ला, तर त्याने दौलताबादला त्याची राजधानी दिल्लीवरून हलवलेली आहे. परंतु तिथं ते व्यवस्थित त्याचा कारभार चालत नाही असं त्या लक्षात आलं. काही लोकांना ते दिल्लीपासूनच्या त्या लोकांना ते दूर पडायला लागलं. त्याच्या काही इतर काही संरक्षण आणि इतर प्रशासनाच्या दृष्टिकोनातून त्याला अडचणी यायला लागल्या. आणि अडचणी येतात हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा त्याची राजधानी दिल्लीला हलवली. म्हणजे एक प्रकारे थोडासा धरसोडपणा झालेला आहे याच्याकडून. आणि चलनामध्ये यांनी बदल केलेला आहे, परंतु त्याचे बरेचसे निर्णय अपयशी ठरलेले आहेत. आणि मंगोलमधला जो तैमूर नावाचा जो राज्यकर्ता आहे, या तैमूराने याने याच्या घराण्यातला नासिरुद्दीन महम्मद नावाचा जो पुढचा एक शासक आहे, त्याचा पराभव केला. आणि अशा प्रकारे तुघलक घराण्याचा अंत झालेला आहे. आता हे तैमूर जो आहे हा मंगोल आहे. मंगोल म्हणजे हा जो प्रदेश, एक देश आहे, बरोबर, मंगोलिया नावाचा, बरोबर. तर तो जो भाग आहे, त्या भागातल्या लोकांना मंगोल म्हणायचे. तैमूर हा तिकडचा राज्यकर्ता आहे. आणि मंगोल या शब्दापासूनच पुढे मोगल किंवा मुघल असा त्याचा अपभ्रंश झालेला आहे. मध्य आशियातला हा देश आहे. तर हा जो सुलतान आहे त्यांचा क्रम तुघलक, सय्यद आणि लोधी, हा लोधी असा क्रम आहे. तुघलक, सय्यद आणि त्याच्यानंतर लोधी, बरोबर. उमायद घराण्यापासून सुरुवात झालं, गजनीचा मोहम्मद आला, त्याच्यानंतर गुलाम वंश आला, खिलजी वंश आला, तुघलक घराणं आलं. आणि तुघलकानंतर पुन्हा सय्यद आले, पुन्हा लोधी आले. आणि या लोधीमधला इब्राहिम लोधी म्हणून जो आहे हा शेवटचा सुलतान आहे. इब्राहिम लोधी हा शेवटचा सुलतान आहे. यांच्यामध्ये जे अंतर्गत भांडण आहेत, दौलत खान लोधी नावाचा एक आहे पराक्रमी सरदार आहे, तर ते दौलत खान लोधीचं आणि त्याचं भांडण आहे. आणि मग या दौलत खान लोधीनं काय केलं, तर इब्राहिम लोधीच्या विरोधामध्ये बाबराला पाचारण केलेलं आहे. बाबराला त्याने बोलवलं इथं लढाईसाठी. आणि त्या दोघांमध्ये तिथं लढाई झालेली आहे. पानिपतची पहिली लढाई 1526मध्ये जी झालेली आहे, इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये झालेला आहे. आणि इब्राहिम लोधीचा बाबराने पराभव केला. आणि त्याच्यानंतर मग मुघल सत्ता भारतामध्ये, म्हणजे आपण सुलतान पण आपण मुघलच समजतो आणि बाबर वगैरे हे पण सगळे सुलतानच, मुघलच समजतो. पण जर डीपमध्ये आपण ते पाहिलं तर तो पहिला कालखंड हा सुलतानाचा आहे. आणि मग मुघल म्हणजे जे मंगोलियातून आलेले आहेत, मध्य आशियातून जे आलेले आहेत, ही जी सत्ता आहे ही मुघल सत्ता आहे. आणि ती बाबरापासून सुरू झालेली आहे, हे आपल्या लक्षात येतं. तर हा जो मुघल काळ आहे,
याच्यामध्ये बाबरापासून सुरुवात झाली आपण बघितलं. या काळामधले महत्त्वाच्या काही लोकांचे उल्लेखित आहेत. ते म्हणजे अमीर खुसरो हा पारशी कवी आहे आणि आमिर खुसरो आणि आमिर खास हे बलबनच्या दरबारामध्ये होते. बलबन हा संगीतकारसुद्धा होता म्हणून त्याचा एक उल्लेख. कोणता शासक किंवा कोणता सुलतान संगीतकार होता म्हटलं तर बलबन हे तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. रजिया सुलतान ही होती, हिनं संगीताला प्रोत्साहन दिलेलं. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती नावाचा एक सुफी संत आहे, तो प्रसिद्ध ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती, याच्या नावाने एक दर्गासुद्धा आहे दिल्ली प्रदेशात. तर हा प्रसिद्ध सुफी संत आहे, कव्वालीवरती त्याचं प्रभुत्व आहे. त्याच्यानंतर हुसेन शाह शारुखी नावाच्या एक ख्याल नावाची गायक तो ख्याल नावाची गायकी त्यांनी प्रसिद्ध केली आहे. इस्लामी राज्यकर्त्यांच्या काळामध्ये काही मशिदी, दर्गे आणि कबरी उभारले गेलेले आहेत आणि त्यानिमित्ताने इराणी आणि भारतीय स्थापत्यकलेचा संगम झालेला आहे. कुतुबुद्दीन ऐबकच्या नावे कुव्वत ए इस्लाम नावाची एक मशीद आहे. हे कोणी उभारली तर ती कुतुबुद्दीन ऐबकने उभारले. त्याचप्रमाणे कुतुब मिनार नावाचा जे प्रसिद्ध आहे कुतुब मिनार, हे मेहरौलीमध्ये, हे सुद्धा कुतुबुद्दीन ऐबकने बनवलेलं आहे. कुव्वत ए इस्लाम आणि कुतुब मिनार. त्याच्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीने काय बांधलं तर अलाई दरवाजा आणि जमा अल खान मशीद. अलाई दरवाजा आणि जमा अल खान मशीद हे जर विचारलं हे अल्लाउद्दीन खिलजीने बनवलेलं आहे. फिरोजशाह तुघलकांनी काय बनवलं तर फतेहाबाद बसवलं आणि हिसा ई फिरूज या नावाची जी इमारत आहे ही फिरोजशाह तुघलकांनी बनवलेली आहे. याच काळामध्ये उर्दू भाषेची निर्मिती झालेली. फारसी अरबी आणि तुर्की यांच्या मिलाफातून उर्दू भाषेचा उदय झालेला आहे. हसन नियामी, झियाउद्दीन बर्नी आणि आफिफ याह्या या नावाच्या इतिहासकारांचा उल्लेख याच्यावेळी झालेला आहे. चलन नाण्यामध्ये काही बदल झाला आहे. नाण्यावरती या काळामध्ये देवदेवतांच्या ऐवजी खलिफा आणि सुलतानांची नावे झालेली आहेत. नाण्यांचं वजनासाठी तोळा नावाचं एक, आज आपण जे सोन्यासाठी वापरतो ते नाण्यासाठी त्या काळामध्ये वापरायला सुरुवात झालेली आहे. आणि या नाण्यांच्यावरती जो तपशील असायचो हा अरबी भाषेमध्ये असायचा. अल बेरुनी नावाचा एक महत्त्वाचा लेखक आहे या काळातला. त्याने अनेक ग्रंथांचं भाषांतर केलेलं आहे. तुली नावाच्या लेखकाने कोशशास्त्र लिहिलेलं आहे. तुर्क, उलेमा, मुघल, अरब आणि भारतीय मुसलमान म्हणजे जे कन्वर्ट झाले नंतरच्या काळामध्ये, ज्या सत्ता येत गेल्या त्या सत्ताधाऱ्यांचा जो धर्म असेल त्या धर्माकडे लोकांचा कल होत जातो आणि त्याच्यातून त्या धर्माचं वर्चस्व आणि त्या धर्माचे काही लोक वाढतात, तर धर्मांतर होत राहतं. तर तसे बरेचसे भारतीय लोक मुसलमान झालेले आहेत आणि त्याच्यामुळे तुर्क, उलेमा, मुघल, अरब आणि भारतीय मुसलमान असं मुस्लिमांच्यामध्येच वेगवेगळे गट आहेत. यांचे हे वर्ग तयार झालेले आहेत. हे बहुतांश सुलतान जे आहेत हे तुर्क आणि पठाण वर्गातले आहेत आणि मग या सगळ्यांच्यामध्ये आमीर उमरावांचे वर्ग वगैरे तयार झालेले आहेत. एक इतिहासकार आहे मोठा इब्न खल्दून नावाच्या इतिहासकाराने काय सांगितलं की राज्यकर्त्यांची जी काही धोरणं होती त्या धोरणामधून मोठमोठी शहरं निर्माण झाली असं त्यांनी जे काय औद्योगिक धोरण स्वीकारले असेल, इतर लोक व्यापारी धोरण स्वीकारले असेल, त्या धोरणाच्या परिणामस्वरूप मोठमोठी शहरं निर्माण झाली असं इब्न खल्दून नावाच्या इतिहासकाराने सांगितलेलं आहे. अल्लाउद्दीन खिलजी आहे, त्यांनी सिरी हे शहर बसवलेलं आहे. तुघलक आणि सुलतानांनी तुघलकाबाद, जहांपना, फिरोजाबाद ही शहरं वसवलेली आहेत. सय्यद आणि लोधींच्या कालखंडामध्ये आग्रा हे या शहर किंवा ते राजधानीचं शहर बनवलेलं आहे. त्याच्यानंतर विजयनगर नावाचं साम्राज्य महत्त्वाचं आहे. ते हरिहर आणि बुक्क यांनी 1336 स्थापन केलं. हरिहर आणि बुक्क यांनी 1336 विजयनगरचं साम्राज्य स्थापन केलं. हा अल्लाउद्दीन खिलजीचा काळ होता. या काळामध्ये हा विजयनगरचं साम्राज्य बनलं. कृष्णदेवरायाच्या काळामध्ये याचा विस्तार झालेला आहे. रामदेवराय वगैरे आपण हे बघितलं मगाशी. त्याच्यानंतर अमुक्त माल्यदा नावाचा एक महत्त्वाचा ग्रंथ, राजनीतिविषयक ग्रंथ, हा कृष्णदेवरायाच्या काळामध्ये लिहिला गेला आहे. निकोलो कांटी आणि अब्दुल रझाक यांच्या प्रवासवर्णनामध्ये हा विजयनगरच्या साम्राज्याचा इतिहास आपल्याला वाचायला मिळतो. त्याच्यानंतर बहमनी साम्राज्य किंवा बहमनी राज्याचा एक उल्लेख महत्त्वाचा आहे. याच्यात हसन गंगू नावाचा एक सरदार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली इतर काही सरदारांनी तुघलक राजवटीविरुद्ध उठाव केलेला आहे आणि त्यांनी दौलताबादचा किल्ला जिंकलं. मगाशी आपण बघितलं दौलताबाद, देवगिरी, तिथून ते राजधानी हलवली आणि परत घेऊन गेले वगैरे हा जो प्रकार सगळा झाला. या काळात ज्या काही लढाई झाल्या ते त्याच्यामध्ये हसन गंगू याने काही सरदारांच्या साथीनं उठाव केला आणि तो दौलताबादचा किल्ला जिंकला आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतःला
अल्लाउद्दीन बहमत शाह या नावाने बहमनी राज्याची स्थापना केली. स्वतःला अल्लाउद्दीन बहमत शाह असा खिताब त्याने घेतला आणि याची राजधानी गुलबर्गा त्यांनी बनवलेलं आहे. याच्या काळामध्ये सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख रक्कम देण्याचं, रोख वेतन देण्यास सुरुवात झालेली आहे. महसुलीच्या काही सुधारणा केल्या आहेत. महमूद गावान नावाचा एक महत्त्वाचा वजीर याच्या काळामधला आहे. गणित आणि वैद्यकशास्त्रामध्ये तो पारंगत होता. त्याच्याकडे मोठा ग्रंथसंग्रह होता. मदरसा त्याने सुरू केलेला आहे. आणि महमूद गावांच्या त्या पुढच्या काळामध्ये मात्र गटबाजी सुरू झालेली आहे आणि विजयनगर आणि बहमनी साम्राज्यामध्ये याच्यात संघर्ष झाला आणि बहमनी साम्राज्याचे इथं काही तुकडे झालेले आहेत किंवा 5 शकले किंवा 5 तुकडे झालेले आहेत. हे 5 तुकडे म्हणजे वराड आहे, वराड प्रांत आहे तो, तिथं इमादशाह आला, तिथे इमादशाही झाली वराडची. बिदरमध्ये बरीदशाही आली. विजापूरमध्ये आदिलशाही आली, म्हणजे आदिलशहाची आदिलशाही. अहमदनगर मध्ये निजामशाही आली, म्हणजे निजामाचं राज्य म्हणजे निजामशाही. आणि गोवळकोंड्यामध्ये कुतुबाचं राज्य म्हणजे कुतुबशाही. बरोबर. तर असं इमादशाही वराडची, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही आणि अहमदनगरची निजामशाही आणि गोवळकोंड्याचं कुतुबशाही अशी 5 राज्य या पुढच्या काळामध्ये अस्तित्वात आलेली आहेत. तर आणि पुढे नंतर मग या 5 शाहींनी मिळून विजयनगरच्या रामदेवरायाचा अंत्य केला, यादव साम्राज्य संपवलं आहे. आणि त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये मुघल साम्राज्य भारतभर प्रस्थापित झालेलं आहे. मुघल कालखंड आहे 1526 ते 1707. ॲक्च्युली 1526ला आपण मध्ययुग तिथे संपलं असं मानतो, 16व्या शतकापर्यंत. परंतु आपण इतिहासाचा हा एक कंटिन्युअस प्रवाह असल्यामुळं अगदी काटेकोर पद्धतीनं त्याच्यामध्ये आपल्याला करण्याची तशी काही आवश्यकता पण नाही. आणि इतिहासामध्ये आपल्या प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक असे तिन्ही कालखंड असल्यामुळे हा जो संक्रमण काळातला भाग आहे याचासुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे. तर 1526 ते 1707 या काळामध्ये मुघलांची सत्ता आपल्याकडे राहिलेली आहे. 1707 ह्या औरंगजेबाच्या मृत्यूचा काळ आहे. बरोबर. 1526ला पानिपतची पहिली लढाई झाली, तिथं बाबराने इब्राहिम लोधीचा पराभव केलेला आहे. बरोबर. तर इथून पुढे 1526ला ते मुघल सत्ता सुरू झाली बाबराच्या आक्रमणापासून. आणि 1707ला औरंगजेबाच्या मृत्यूनं हे मुघल काळ संपलेला आहे. आणि ते या दरम्यानच्याच काळामध्ये मराठेशाहीला शिवाजी महाराजांचं राज्याला 1674ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. बरोबर आहे. त्या 1680ला त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा मृत्यू आहे आणि ते पुढच्या काळामध्ये मराठेशाही आहे. कारण शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा मराठेशाही संपलेली नाही, कारण तिथं पुन्हा संभाजी महाराज आले, संभाजी महाराजांचा राजाराम महाराज आले. बरोबर. त्याच्यानंतर शाहू आले. बरोबर आहे. ताराराणी आल्या, येसुबाई आल्या. त्याच्यानंतर पुढचे संताजी धनाजी घोरपडे आले, महादेवजी शिंदे आले, मल्हारराव होळकर आले. त्याच्यानंतर तुमच्या आणि बरेचसे असे त्यांचे हे जे आहेत महत्त्वाचं आणि एक नाव आहे त्याच्यामध्ये, ते म्हणजे एक मिनिट मी तुम्हाला सांगतो. ते बोलत 2 ते आणखी महत्त्वाचे नाव आहेत ते तुम्हाला मी सांगतो. तर ही मुघल सत्ता अशी 1526 ते 1707मध्ये आलेली आहे. बाबराचा पुत्र हुमायून आलेला आहे बाबरानंतर. बाबराच्या काळामध्ये राणा संघ नावाचा एक मोठा सरदार आहे, राजपूत सरदार आहे. राणा संघाची आणि बाबराची लढाई झाली, परंतु त्याच्यामध्ये राजपूत राजे जे आहेत इकडचं त्यांचा पराभव झाला आणि बाबरांची सत्ता किंवा मुघलांची सत्ता कायम झालेली आहे. बाबरानंतर हुमायून आला. हुमायूनला शेरशाह सुरीने काही काळामध्ये परत रोखलेला आहे, परंतु शेरशाह सुरीच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा हुमायून गादीवर सत्ताधीश झालेला आहे. हुमायूननंतर हुमायूनचा मुलगा अकबर आलेला आहे. अकबर आणि राणा प्रतापाचा संघर्ष प्रसिद्ध आहे. हा संघर्ष अनिर्णित ठरलेला आहे, परंतु अकबर हा एक महत्त्वाचा आणि मोठा राजा, महत्त्वाचा सम्राट म्हणून भारतीय प्रदेशातला मानला जातो. शेरशाह सुरी जो आहे, ज्याचा आणि हुमायूनचा आणि ज्याची लढाई झाली, त्यांनी काही सुधारणा केल्या होत्या, महसूलमध्ये सुधारणा केला, परंतु त्याच्यानंतर अकबराने अधिक चांगली आर्थिक शिस्त आणलेली आहे. त्यांनी जमिनीचं सर्वेक्षण आणि प्रतवारी सुरू केली. जमिनीचं सर्वेक्षण आणि प्रतवारी कोणी सुरू केली असं विचारलं तुम्हाला, तर अकबरानेच केलं हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. सुपीक, नापीक, बागायत आणि जरायत असे जमिनीचे 4 प्रकार त्याच्या काळामध्ये झालेले. अकबराच्या काळामध्ये सुपीक, नापीक, बागायत आणि जिरायत असे 4 प्रकार जमिनीच्या प्रती ठरवण्यात आलेले आहेत. 10 वर्षाच्या उत्पन्नावर आधारित कर ठरवण्यात आला आहे. 1/3 महसूल घ्यायचं ठरवण्यात, उत्पन्नाच्या 1/3 रक्कम महसूल म्हणून घेण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. कुबलायत आणि पट्टा कागदपत्रे ही त्या काळामध्ये कारभारात किंवा प्रशासनामध्ये आलेली आहेत. महसूल रोख
किंवा शेतमाल या दोन्हीपैकी जे शक्य असेल त्या स्वरूपामध्ये कर घेण्यामध्ये किंवा महसूल घेण्यामध्ये घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जमीन कसण्यासाठी कर्जावर रक्कम आणि तीसुद्धा सुलभ हप्त्यांच्या स्वरूपामध्ये ती घेण्यासुद्धा अकबराच्या काळापासूनच सुरुवात झाली. म्हणजे अशा महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये बऱ्याच आहेत. अकबराच्या काळामध्ये राजा तोडरमल नावाचा एक महत्त्वाचा प्रशासक आहे, तो त्याचा अकबराच्या दरबारातला, तर तो लोककल्याण आणि सुधारणासाठी महत्त्वाचा मानला जातो. तर हा जो अकबर, जहांगीर आणि त्याच्यानंतर शहाजहान हा जो काळ आहे हा शांतता आणि सुव्यवस्थेचा काळ मानला जातो. याच्यातले रजिया जी आहे हिने संगीताला प्रोत्साहन दिलेलं आहे. बाकीच्या काही मुघल जे आहेत त्यांनी वेगवेगळ्या कलांना प्रोत्साहन दिलेलं आहे. हस्तिदंतावरील कोरीला प्रोत्साहन दिलेलं आहे, चित्रकलेला प्रोत्साहन दिलेलं आहे आणि त्याच्यातून मुघल चित्रकलेचा इराणी चित्रकलेतून उदय झाला. मुघल चित्रकलेचा उगम कुठून झाला तर इराणी चित्रकला अगोदर आली आणि त्याच्या माध्यमातून मुघल चित्रकला आलेली आहे. बाबरनामा नावाचं बाबराचं आत्मचरित्र या प्रसिद्ध आहे फारसी भाषेमधलं. तानसेन हे नाव प्रसिद्ध आहे, हा अकबराच्या दरबारातील एक मोठा गायक आहे, बरोबर. त्याच्यानंतर औरंगजेबाच्या काळात मात्र या सगळ्या कलांच्यावर बंदी आलेली आहे आणि मग हे जे कलाकार आहेत हे इतरत्र गेले आणि इतर ठिकाणी आश्रय घेतल्यानंतर राजस्थानी आणि पहाडी चित्रशैलीचा त्या इतर ठिकाणी उदय झाला. या पहाडी शैलीमधून पुढे बसवली, गढवाली आणि कांगडा, राजस्थानी आणि पहाडी चित्रशैली आहे. ह्या दोन्हीतलं राजस्थानी आणि पहाडीमधून पुन्हा बसवली, गढवाली आणि कांगडा ह्या चित्रशैलीचा उदय. चित्रशैलीच्यावरती जर प्रश्न तुम्हाला विचारता हे उत्तर तुम्हाला सांगता येतील. प्रमुख चित्रकला दोन आहेत, राजस्थानी आणि पहाडी, बरोबर. त्या आश्रयाचं दुसरीकडे घेतल्यानंतर त्याच्यातून पुन्हा बसवली, गढवाली आणि कांगडा अशा पद्धतीनं. मुसलमान राजांनी काही मशिदी वगैरे बनवल्या, मग किल्ले बनवले, त्याचा उल्लेख येतो. हे बागासुद्धा त्यांनी बनवल्यात. त्या बागा याच्यातली काबूल बाग, बागांचा उल्लेख आपण घेऊया पुढे. निशांत बाग, शालीमार बाग वगैरे आहे. शालीमार बाग ही लाहोरमध्ये बनवण्यात आलेली आहे, काश्मीरमध्ये. निशांत बाग ही सुद्धा काश्मीरमध्येच आहे. पण एक मशीद पण आहे त्याच्यामध्ये, काबूल बाग नावाची मशिदीचं नाव काबूल बाग मशीद आहे, जामा मशीद आहे. तर ह्या बाबराच्या काळामध्ये उभारलं गेलं. पुढं अकबराच्या काळापर्यंत त्यांचं काम सुरू होतं. सहस्त्राम कबर नावाची एक कबर आहे बिहारमधली, ती मात्र शेरशाह सुरीच्या काळातली आहे. अकबराच्या काळामध्ये फतेपूर सिक्री नावाचं शहर आहे, जामा मशीद आहे, बुलंद दरवाजा आहे. आग्रा, लाहोर, अलाहाबाद आणि अटक या ठिकाणचे किल्ले आहेत. आग्रा, लाहोर, अलाहाबाद आणि अटक हे किल्ले अकबराच्या काळामध्ये बांधण्यात आलेले. लाल दगड, संगमरवरी दगड, भव्य घुमट आणि कमानी ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. बागा आपण पाहिल्या, शालीमार बाग आणि निशांत बाग. त्याच्यानंतर पुस्तकाच्या संदर्भामध्ये बघितलं तर तारीखे रशिदी नावाचं एक पुस्तक प्रसिद्ध आहे हुमायूनच्या काळातलं. ते मिर्झा हैदर नावाच्या लेखकांनी लिहिलं. तारीखे रशिदी कोणी लिहिले तर मिर्झा हैदरने लिहिलं. अकबराच्या काळामध्ये काही संस्कृत ग्रंथांचे फारसीमध्ये रूपांतर झालेलं आहे. ते ग्रंथ आहेत ते तर राजतरंगिणी आहे, कल्हणचा राजतरंगिणी आहे, बरोबर. वेगवेगळ्या राजांच्या विषयी माहिती आहे त्याच्यामध्ये. राजतरंगिणी म्हणजे अशोकाच्या काळामध्ये सुद्धा ते कसं भिक्खू जे आहे ते श्रीनगर वगैरेपासून चीनला गेले वगैरे, ही अशी जी वर्णन आहेत त्या काळातल्या राजांची, दूत पाठवले वगैरे. तर ही महत्त्वाची माहिती कल्हणच्या राजतरंगिणी नावाच्या पुस्तकामध्ये. आणि ह्या पुस्तकाचं संस्कृतमधून फारसीमध्ये भाषांतर अकबराच्या काळात झालेलं आहे. लीलावतीचं भाषांतर झालं आहे. रामायण, महाभारत, हरिवंश, पंचतंत्र यासुद्धा संस्कृत ग्रंथांचं फारसीमध्ये भाषांतर. म्हणजे संस्कृतींचा कसा मिलाफ होतो, एका संस्कृतीचं दुसऱ्या संस्कृतीला माहिती कशी होते, या सगळ्या गोष्टी आपण बघतो. अशा अनुवादांच्या माध्यमातून एकमेकाशी संपर्काच्या माध्यमातून झालेत. अबुल फजल नावाचा एक महत्त्वाचा लेखक आहे. अकबरनामा आणि ऐन ए अकबरी, अकबरनामा आणि ऐन ए अकबरी हे दोन पुस्तकं महत्त्वाची आहेत अबुल फजलने लिहिलेले. दारा शुकोह हे महत्त्वाचं नाव आहे. हा औरंगजेबाचा भाऊ आहे आणि तो शहाजहानचा मुलगा म्हणजेच औरंगजेबाचा भाऊ आहे. तो संस्कृत पंडित होता आणि त्याने सुद्धा उपनिषदांचं फारसीमध्ये भाषांतर केलं. आपण म्हणतो धार्मिक दृष्टिकोनात आपण विचार करतो, कट्टरतावाद वगैरे जोपासतो, काही लोक जोपासतात किंवा काही लोकांना नाव देतात. पण उपनिषदांचं हा मुस्लिम राज्यकर्ता आहे आणि उपनिषदांचं त्यांनी फारसी भाषेमध्ये भाषांतर केलं. दारा शुकोह औरंगजेबाचा सख्खा भाऊ आहे हा. त्याच्यानंतर तारीखे खाफी खान नावाचं एक पुस्तक आहे, खाफी खानाने लिहिलं. तारीखे खाफी खान. रामचरितमानस आहे तुलसीदासाचं. त्याच्यानंतर मुहम्मद जायसीचं पद्मावत आहे. तुलसीदासाचं रामचरित मानस आहे. खाफी खानाचं तारीखे खाफी खान आहे. अकबरनामा आणि ऐन अकबरी अबुल फजलचं आहे.
तारीख रशिदी नावाचं पुस्तक मिर्झा हैदरचं आहे, बाबरनामा नावाचं बाबराचं पुस्तक आहे. ही अशी काही महत्त्वाची पुस्तकं आहेत. तर या काळामध्ये मुघल काळामध्ये परदेशांशी व्यापार भारताचा झाला. म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये किंवा हिंदू संस्कृतीमध्ये समुद्र पर्यटन निषिद्ध मानलं जायचं. परंतु मुस्लिम कालखंडामध्ये मुस्लिम लोक हे तत्त्व मानत नव्हते. त्यांच्या काळामध्ये भरूच आहे, खंबायत आहे, सुरत, दाभोळ आणि कालिकत यासारखी जी बंदरं आहेत, या बंदरामधून परदेशांशी मोठ्या प्रमाणात व्यापार चालत असे. आणि या व्यापाराचं वैशिष्ट्य म्हणजे आयातीपेक्षा निर्यात या काळामध्ये जास्त होती. आणि आयात जी होती ती फक्त चैनीचे पदार्थ, चैनीच्या काही गोष्टी असतील तर त्याच गोष्टी फक्त चैनीच्या वस्तू मागवल्या जायच्या, बाकी मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात होत असे. आणि हे जे निर्यात करू आपण तेव्हा आपल्या मालाची किंमत जी आहे भारतीय मालाची ही चांदीच्या रुपयामध्ये त्या काळात द्यावी लागत असायची. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये चांदीचं संकलन भारतामध्ये या काळामध्ये झालेलं आहे. एक एडवर्ड टेरी नावाचा एक संशोधक किंवा लेखक आहे, एडवर्ड टेरी. त्याने असं म्हटलं की नद्या समुद्रात मिळतात आणि तेथेच राहतात. म्हणजे नद्या ज्या प्रकारे समुद्रात मिळतात आणि तेथेच राहतात, त्याच प्रकारे चांदीचे प्रवाह जगभरातून भारतामध्ये येऊन तिथेच साठत आहेत किंवा तिथेच राहत आहेत. अशा पद्धतीचं एक अतिशय महत्त्वाचं विधान एडवर्ड टेरी नावाच्या लेखकाने केलेलं आहे. या काळामध्ये लाल रंगाचं उत्पादन कापडासाठी लागणारं ते आग्र्यामध्ये होत होतं. सियालकोट जो आहे, सियालकोटमध्ये कागद तयार होतं. बिहार कागद निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे आणि त्यातला सियालकोटचा पांढरा कागद प्रसिद्ध आहे. या काळामध्ये गाव स्वयंपूर्ण झालेलं आणि जाती व्यवस्थेला स्थिरता आलेली आहे, कारण मुघल आक्रमकांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला नाही. बरोबर, कारण जे जनता असते ती जनतेला दुखवून फारसं चालत नाही. जनतेची जी काही मतं असतील, जे काही श्रद्धा असतील, त्यांना प्रत्येक राज्यकर्त्याला पाळावं लागतं. कुठलाही राज्यकर्ता असला तरी त्याला त्याच्या धर्माचा फार मोठ्या प्रमाणामध्ये अतिरेक करता येत नाही. हे आपल्याला प्राचीन काळापासून याच्यातून दिसतं. मात्र या काळामध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही वर्गामध्ये पडदा पद्धती सुरू झालेला आहे, हे आपल्याला दिसतं. पडदा पद्धती फक्त हिंदूमध्ये मुसलमानात होते असं नाही, तर हिंदू आणि मुस्लिम दोन्ही वर्गामध्ये, श्रीमंत वर्गामध्ये हे प्रथा त्या काळात पडलेली आहे. अकबराचं काळामधल्या शिक्षणाला महत्त्व दिलं अकबराने. धर्मशिक्षणाबरोबरच तत्त्वज्ञान, कृषी, राज्यशास्त्र आणि खगोलशास्त्र याचा त्यांनी अभ्यासक्रमात सुरुवात केलेला आहे. मदरसे आणि ग्रंथालय निर्माण केलेले आहेत. आणि या अकबराने अहमदनगरच्या निजामशहाविरुद्ध एक मोहीम उघडलेली 1595मध्ये. आणि अहमदनगर किल्ल्याला त्याने वेढा दिला. निजामाची मुलगी चांद बीबी नावाची जी आहे, चांद सुलताना किंवा चांद बीबी, हिने प्रतिकार केला. तिने चांगली लढत दिली, परंतु तिचा मृत्यू झाला. आणि त्याच्यानंतर मुघलांनी म्हणजे अकबराच्या ताब्यामध्ये निजामशाही अहमदनगरची आलेली आहे. आणि तिचे त्यांनी अहमदनगर, वऱ्हाड आणि खानदेश असे 3 भाग पाडलेले आहेत. परंतु याच काळामध्ये अकबराचा मुलगा जो सलीम नावाचा आहे, या सलीमने बंड केलेलं असल्यामुळं अकबराला तिथून माघारी फिरावं लागलं. पण माघारी फिरण्यापूर्वी त्यांनी निजामशाही संपवली होती. आणि पुढच्या काळामध्ये औरंगजेबाने आदिलशाही आणि कुतुबशाही संपवलेली. तर ह्या मुघल काळात आणि याच काळामध्ये पारलईपणे स्वराज्य, शिवाजी महाराजांचं स्वराज्य सुरू झालं. शहाजी राजे जे आहे, हे शहाजी राजे सुरुवातीला निजामशाहीकडे होते, परंतु निजामशाहीचा अस्त जेव्हा अकबराने निजामशाही संपवली, पुढच्या काळामध्ये मग आदिलशाही वगैरे या भागात आली. तर शहाजी राजे सुरुवातीला निजामशाहीच्या सेवेमध्ये होते, नंतर ते आदिलशाहीमध्ये आले. पुणे आणि सुपे हा जो भाग आहे, या काळातली जहागिरी त्यांना मिळाली. आणि या काळामध्ये मग त्यांचे पुत्र शिवाजी महाराज जिजाऊंच्या प्रेरणेने ते आले. आणि मग त्यांनी तोरणापासून सुरुवात केली. राजगड ही त्यांची पहिली राजधानी आहे. आणि मग काही सरदार, मराठा सरदार त्या काळातले होते, ते शिवाजी महाराजांच्या महाराजांना विरोध करत होते, कारण सत्ताधीश सगळीकडे असतात. आणि मग एक सत्ताधीश दुसरा सत्ताधीशाला विरोध करतो. त्या पद्धतीने ते मराठा सरदारनेच घोरपडे, मोरे असतील, पिसाळ असतील, काही लोकांनी विरोध केला. परंतु त्यांचा बंदोबस्त केलेला आहे. चंद्रराव मोरे याच्यातले जावळीचे आहेत, त्यांचा बंदोबस्त केलेला आहे. आणि कोकणात हालचाली स्वराज्य स्थापनेच्या सुरू केल्या. ह्या जेव्हा विजापूरच्या आदिलशाहीला समजल्या, तेव्हा विजापूरच्या आदिलशाहीने अफजल खानाला आधी पाठवलं आणि त्याच्यानंतर सिद्दी जोहरला पाठवलं. अफजल खानाचा वध शिवाजी महाराजांनी केला. त्याच्या पुढच्या काळामध्ये सिद्दी जोहर आला. सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा घातला. परंतु या काळामध्ये शिवाजी महाराजांना वाचवण्यासाठी शिवा काशीद नावाचा जो त्यांचा एक सहकारी होता शिवाजी महाराज,
महाराजांचा. त्या सहकाऱ्यांनी स्वतःचं बलिदान तिथं केलं. शिवाजी महाराजांचं महाराज आहे असं भासवून तो स्वतः त्यांच्या शत्रू सैन्याच्या ताब्यात सापडला. तिथं त्यांचा वध करण्यात आला, परंतु दरम्यानच्या काळामध्ये शिवाजी महाराज निसटलेले आहेत. हे अशा काही लोकांच्या बलिदानातून शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहिलेलं आहे. बाजी प्रभू देशपांडेंनी सिद्धी मसूदला घोडखंडीत रोखलेलं आहे, परंतु नंतर तिथेही त्यांचाही मृत्यू झालेला नाही, म्हणून ते शिवाजी महाराज विशाळगडला गेले. अशा पद्धतीने वेगवेगळ्या आपण सगळा तो स्वराज्याचा इतिहास आहे. त्याच्यातली काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजे. गलबत आहेत, आरमार तयार केलेला शिवाजी महाराजांनी 1675पर्यंत साधारणतः 400 इतक्या छोट्या युद्धनौका शिवाजी महाराजांच्याकडे. 400 युद्धनौका, किती मोठी गोष्ट आहे त्या काळामध्ये. आणि सुरतेवर जो हल्ला केला होता, तो जो माल त्यांनी तिथून आणला व्यापाऱ्यांच्याकडून, तो सगळा समुद्रमार्ग त्यांनी आणलेला आहे. या काळामध्ये मायनाक भंडारी आणि कान्होजी अंग्रे नावाचे सागरी योद्धे प्रसिद्ध झालेले आहेत. आणि हे सगळ्या हालचाली शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची पुन्हा दिल्ली दरबाराने म्हणजे औरंगजेबाने दखल घेतली आणि तिथून त्यांनी शाहिस्तेखानाला पाठवलं. शाहिस्तेखान पुण्यामध्ये होतो, आपण होतो पुण्यामध्ये, त्याची पुन्हा बोटे छाटली वगैरे, तो इतिहास आपल्याला लाल महालातला माहिती आहे. मग तो गेल्यानंतर औरंगजेबाने पुन्हा मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान या दोघांना पाठवलं. यांच्यासमोर मात्र शिवाजी महाराजांचा सैन्याचा टिकावं लागला. फार मोठी हानी होऊ नये याच्यासाठी शिवाजी महाराजांनी तो केलेला आहे. मग ते औरंगजेबाला भेटायला गेले, परंतु तिथं त्यांनी अटक केलं. शिवाजी महाराज पुन्हा सुटून आले, पुन्हा त्यांनी लढाई केला, पुन्हा जिंकलेले किल्ले परत घेतले. 1674मध्ये त्यांनी राज्याभिषेक केला, 6 जून 1674ला. मग पुन्हा त्याच्यानंतर 24 सप्टेंबर 1674 दुसऱ्या एक शाक्त पद्धतीने त्यांनी राज्याभिषेक केल्याचा एक उल्लेख इतिहासामध्ये आहे. आणि त्याच्यानंतर एक थोड्या दिवसामध्ये जिजाऊंचं पहिला राज्याभिषेकानंतर 2 महिन्यानंतर जिजाऊंचा मृत्यू झालेला आहे. आणि 3 एप्रिल 1680मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. शिवाजी महाराजांच्यानंतर संभाजी महाराज आले. संभाजी महाराजांचा सुद्धा 11 मार्च 1689मध्ये संभाजी महाराजांचासुद्धा मृत्यू झालेला आहे. औरंगजेबाच्या कडून त्यांचं हत्या करण्यात आलेली आहे. त्यांच्यानंतर संभाजी महाराजांच्या राजाराम महाराजांच्याकडे सूत्रे आली. तर जुल्फिकार खान नावाचा तो सरदार आहे, त्याच्यात त्यांनी रायगडाला या काळात वेढा दिला आणि राजाराम महाराज तिथून जिंजीकडे निसटले. राजाराम महाराज कोण? तर संभाजी महाराजांचे पुत्र, संभाजीपुत्र राजाराम महाराज, त्यांची पत्नी येसूबाई. मग येसूबाई आणि त्यांचा पुत्र शाहू, म्हणजे राजाराम महाराजांचा पुत्र शाहू महाराज. हे राजर्षी शाहू महाराज वेगळे आणि हे राजाराम महाराजांचे पुत्र शाहू हे वेगळे, बरोबर. राजाराम महाराजांची पत्नी येसूबाई. ते राजाराम महाराज जिंजीकडे निसटले आणि येसूबाई आणि त्यांचा पुत्र शाहू तिथं किल्ल्यावरती राहिले. दुर्दैवाने त्यांना तिथं अटक झाली आणि जवळजवळ पुढचे 30 वर्ष ते तिथं अटकेमध्ये होते. आणि मग या काळामध्ये रामचंद्र पंत अमात्य आहेत, शंकर नारायण आहेत, शंकराजी नारायण, संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांच्यावरती स्वराज्याची जबाबदारी पडलेली आहे. इसवी सन 1700मध्ये राजाराम महाराजांचा सुद्धा मृत्यू झाला. संभाजी पुत्र जे आहेत राजाराम महाराज यांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे, जिंजीकडे जे निसटलं ते त्यांचा. आणि त्यांच्यानंतर ताराबाईंच्याकडे सूत्रे आलेले आहेत. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर 7 वर्षांनी म्हणजे 1707मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि याच्यानंतर हे थोडंसं शिथिलता या संघर्षामध्ये आलेली आहे. या काळामध्ये पुन्हा ताराबाईचं आणि शाहू महाराजांचे पुढे दुर्दैवाने त्यांच्यामध्ये पण सुद्धा वितुष्ट आलेला आहे. आणि मग मराठी शाहीचे 2 शोकलं, कोल्हापूर गादी आणि सातारा गादी असे पडलेले आहेत. तर औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांची सुटका जेव्हा झाली, म्हणजे राजाराम पुत्र जे आहेत शाहू, त्यांची सुटका झाली. शाहू महाराज आणि ताराबाईंची लढाई झालेली आहे, त्याच्यात शाहूचा विजय झालेला आहे. आणि बाळाजी विश्वनाथ नावाच्या पुण्यातल्या सरदाराने इथं पराक्रम गाजवला. नंतर पेशवाई त्याला मिळाली आणि तिथून पुढे पेशवाईचा तो कालखंड सुरू झालेला आहे. पानिपतचं युद्ध 3रं झालेलं आहे, त्याच्यात मराठ्यांचा पराभव झालेला आहे. पुन्हा मग माधवराव पेशवा आला, मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर, रघुजी भोसले, महादजी शिंदे, नाना फडणवीस यांनी पुन्हा उभारी आणलेली आहे मराठी साम्राज्याला. या काळामध्ये इंदोरमध्ये मल्हारराव आणि पराक्रम गाजलेला इंदोर प्रदेशामध्ये खंडेराव हे त्यांचे पुत्र आहेत मल्हाररावांचे. आणि खंडेरावांच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवी ह्या प्रमुख झालेल्या आहेत इंदोरच्या. आणि तिथं महेश्वर नावाचं जे ठिकाण आहे तिथं त्यांनी प्रमुख केंद्र बनवलं आणि लोककल्याणाच्या संदर्भामध्ये या अहिल्यादेवींनी मोठं काम केलेलं आढळतं.
त्यांच्यानंतर महादजी शिंदे हे एक नाव आहे. महादजी शिंदेने सुद्धा पानिपतनंतर मराठी शाहीची प्रतिष्ठा राखलेली आहे. 1771 ते 1794 या काळामध्ये त्यांनी मोठा पराक्रम झालेला आहे, गाजवलेला आहे. पेशवाईच्या कालखंडामध्ये काही कलागुणांना मोठ्या प्रमाणात वाव मिळाला. त्यातल्या त्यात लावणी हा जो प्रकार आहे, या लावणी प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रिय झाला आणि त्याला मोठा वाव मिळालेला आहे. आणि लावणीच्या संदर्भामध्ये अनंत फंदी, प्रभाकर, राम जोशी, सगन भाऊ आणि होनाजी बाळा ही काही महत्त्वाची नावं मानली जातात. अनंत फंदी, प्रभाकर, राम जोशी, सगन भाऊ आणि होनाजी बाळा ही महत्त्वाची नावं आहेत लावणीच्या संदर्भातले. अज्ञानदास नावाचा एक लेखक आहे, त्याचं अफजलवध नावाचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे आणि तुळशीदासाचा सिंहगडाचा पोवाडा प्रसिद्ध झालेला आहे. याच काळामध्ये मग अशा आपण पाहिल्याप्रमाणे रोहिलखंड जो आहे, म्हणजे ते पठाण, अफगाणी पठाण जे काही हिमालयाच्या पायथ्याशी राहिले होते, त्यांचं रोहिले असं त्यांना नाव होतं. त्यांचं एरियाला रोहिलखंड असं म्हटलं जातं. आणि या रोहिलखंडातला एक रोहिला नजीब खान नावाचा होता. या नजीब खानाने अहमद शाह अब्दालीला मराठ्यांच्या विरोधामध्ये बोलवलेलं आहे आणि 1658मध्ये या काळामध्ये त्यांच्या लढाया झाल्या आणि त्या काळामध्ये अहमद शाह अब्दालीला पळवून लावलेलं आहे मराठे सरदारांनी. आणि आटके पार त्यांनी तिथं घडवलं. आटके पार झेंडा फडकावला वगैरे झाला उल्लेख तुम्ही मराठी शाळेत ऐकता. तर तो 1658ला मराठ्यामध्ये अफजलशहामध्ये उल्लेख लढाई ती झालेली आहे. तर या काळामध्ये काही महत्त्वाचे ग्रंथ पण महत्त्वाचे आहेत. रामदासांचं दासबोध आणि मनाचे श्लोक आहेत. शिवाजी महाराजांच्या संदर्भामधला राज्यव्यवहार कोश एक महत्त्वाचा मानला जातो. फारसी आणि संस्कृत भाषांतर आहे. संभाजी महाराजांची काही पुस्तकं महत्त्वाची मानली जातात. याच्यामध्ये बुधभूषण आहे. बुधभूषण हा राजनीतीवरचा ग्रंथ आहे संभाजी महाराजांनी लिहिला. याच्यासोबतच नायिकाभेद, नखशिख आणि सातशतक. बुधभूषण, नायिकाभेद, नखशिख आणि सातशतक ही संभाजी महाराजांनी लिहिलेली महत्त्वाची पुस्तकं आहेत. मोहम्मद कासिम फेरिस्ता याने लिहिलेलं गुलशने इब्राहिमी नावाचा एक 12 खंडांचा भारताचा इतिहास आहे. तो गुलशने इब्राहिमी 12 खंडामध्ये भारताचा इतिहास आहे. मोहम्मद कासिम फेरिस्ता यांनी लिहिलेलं आहे. 18व्या शतकातले आणि काही महत्त्वाचे ग्रंथ आहेत. वामन पंडितांची यथार्थ दीपिका आहे. वामन पंडितांची यथार्थ दीपिका आहे. जदुनाथ पंडितांचा नळदमयंती स्वयंवर आहे. श्रीधर नाझरेकरांचा पांडव प्रताप, हरिविजय आणि रामविजय हे ग्रंथ आहेत. महिपतीचा भक्तिविजय आहे. बरोबर, अजून एकदा वाचतो मी ते. वामन पंडितांची यथार्थ दीपिका आहे. जदुनाथ पंडितांची नलदमयंती स्वयंवर आहे. श्रीधर नाझरेकरांची पांडव प्रताप, हरिविजय आणि रामविजय हे ग्रंथ आहेत. महिपतीचा भक्तिविजय आहे. बरोबर, तर ही नावं तुम्हाला लक्षात ठेवावं लागते, कारण वामन पंडिताचं कुठलं पुस्तक आहे किंवा यथार्थ दीपिका कोणी लिहिला अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. भक्तिविजय कोणी लिहिला हे विचारलं जाऊ शकतं. मग ते महिपतीने लिहिला. मग महिपतीने लिहिलेल्या ग्रंथाचे नाव कुठले असं विचारलं जाऊ शकते किंवा हे 4-5 नाव हा याचा लेखक कोण असं विचारलं जाऊ शकते. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. काही बखरी आहे, त्याच्यामध्ये सभासद बखर, भाऊसाहेबांचे बखर, पानिपतचे बखर वगैरे ह्या महत्त्वाच्या बखरी आहेत. कृष्णदयाळ अर्णव आणि श्रीधर ही 2 महत्त्वाची नावं आणि त्याच्यातली आहेत ते म्हणजे पेशव्या काळातले हे प्रमुख कवी आहेत. कृष्णदयाळ अर्णव आणि श्रीधर. मिठावर जकात कुणी बसवली असा प्रश्न येऊ शकतो. आपल्याला महात्मा गांधीजवळ आधुनिक काळातलं माहिती आहे, त्या काळात त्यांनी मिठाचं हे केलं. परंतु शिवाजी महाराजांनी सुद्धा पोर्तुगीजांच्या मिठावर त्यांच्या काळामध्ये जकात बसवली होती, की जेणेकरून पोर्तुगीजांचं मीठ आहे ते आपल्या प्रदेशात थोडं महाग व्हावं आणि आपल्या प्रदेशातल्या लोकांनी, इथल्या स्थानिकांनी बनवलेलं जे मीठ आहे त्याला थोडंसं स्वस्त मिळून ते त्याला विकलं जावं, याच्यासाठी शाहू महाराजांनी पोर्तुगीजांच्या मिठावर जकात बसवल्याचा एक उल्लेख आहे. त्याच्यानंतर जेजुरी दीपमाळेचा एक उल्लेख आहे. ही जेजुरी दीपमाळ जी आहे ही शिवाजी महाराजांच्या वडिलांनी म्हणजे शाहू महाराजांनी बनवलेली आहे. आणि या काळामध्ये समाजामध्ये 4 वर्ग होते असा एक महत्त्वाचा उल्लेख आहे. त्याच्यामध्ये सरदार, वतनदार, बलुतेदार आणि रयत. सरदार, वतनदार, बलुतेदार आणि रयत असे वर्ग आहेत. म्हणजे हे सगळं आपण मध्ययुगीन आणि प्राचीन भारताचा इतिहास या 2 लेक्चर्समध्ये भेटलं. हे महत्त्वाचे काही पॉईंट्स आहे. हे जे लेक्चर्स तुम्ही परत परत ऐकलं तर या इतिहासातला बराचसा भाग, बरेचसे महत्त्वाचे मुद्दे या आपण 2 लेक्चर्समध्ये केलेत. त्याच्यामध्ये संपूर्ण इतिहास संपतो का, तर संपत नाही, कारण इतिहासाच्या फार वास्ट असतात, त्याच्यात फार तरतुदी असतात, बऱ्याचशा गोष्टी असतात, त्याच्यात घडलेल्या बरीचशी नावं असतात, बरीचशी ठिकाणं असतात, बरेचशे लढाई असतात, बरेचसे वंश असतात. तर त्याच्यात इम्पॉर्टंट गोष्टी आपल्याला एकमेकांशी
असे काहीतरी लॉजिकल संदर्भ सिक्वेन्स वगैरे लावून तुम्ही लक्षात ठेवा आणि मग त्याचे डिटेल्स लक्षात ठेवा. म्हणजे मौर्य काळातलं महत्त्वाचं काय ते अशोक वगैरे हे लक्षात ठेवा आणि मग त्याचे इतर डिटेल्स लक्षात. वैदिक काळामध्ये म्हटलं की 4 वेद, कोणते वेद, त्यांचा क्रम कुठला, कुठल्या वेदामध्ये काय आहे, अशा पद्धतीने काही महत्त्वाचे ग्रंथ लक्षात, त्यांची नावं लक्षात ठेवा. म्हणजे हे पक्क ठेवा. म्हणजे याच्या बाहेरचा प्रश्न विचारला की हे नाही अशा याच्यातलं नाही अशा अर्थानं तर तुम्हाला कन्फर्मली त्याचं उत्तर देता येईल. म्हणजे रिजेक्शन मेथड ज्याला म्हणतात त्या पद्धतीनं तुम्हाला जाता येईल त्याच्यामध्ये. तर प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक असे तिन्ही भारताविषयी आपण 3 लेक्चर्स घेतलेले आहे. पुढच्या लेक्चरपासून आपण भूगोलाकडे वळूया. भूगोलानंतर पुढे राज्यशास्त्र घेता येईल. भूगोलावरती 2-3 लेक्चर्स घेऊ. त्याच्यानंतर राज्यशास्त्रावरती 2-3 लेक्चर घेऊ आणि मग बघू आणखी आपला जसा वेळ त्या पद्धतीनं आपण ते करूया. तुमच्या काही अडचणी असतील किंवा काही गोष्टी समजत नसेल किंवा काही तुम्हाला महत्त्वाची विशेष माहिती पाहिजे असेल तुम्ही खाली कमेंट टाका, त्याच्यावरून मला समजत जाईल. लेक्चर तुम्ही कसं वाटतं तुम्हाला याचे कमेंट टाका. अजून तुम्ही काही कमेंट नसल्यामुळं तुमचं काय तेच लेक्चर चांगलं वाटतं नाही वाटतं, काय समजतं आहे, योग्य मुद्दे येत आहेत नाही येतात याच्याविषयी अजून काय आयडिया येत नाही, तर तुम्ही थोडंसं तुमच्या बाजूने कम्युनिकेट करा म्हणजे मला समजेल. ठीक आहे, आज आपण इथं थांबूया.